बुलढाणा तालुक्यातील रुईखड मायंबा या गावातील चर्मकार महिलेवर चोरीचा आरोप करत गावकऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली। धाड पोलिसात 23 जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे। बुलढाणा शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुईखेड मायंबा या गावातील रहिवासी चर्मकार समाजाच्या महिलेवर बैल चोरीचा खोटा आरोप करत गावातील सुवर्णांनी त्या महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। पीडित महिलेला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय। रुईखेड मायंबा गावाची लोकसंख्या 1200, गावात सर्व समाजाचे लोक राहतात। मात्र अलीकडच्या काळात मागासवर्गीय कुटुंबांना त्रास देण्याचा प्रकार घडत असल्यानं चर्मकार समाजाच्या उंबरकर कुटुंबावर गावातील काही लोकांनी चोरीचा खोटा आरोप लावला आणि पीडित महिलेला भर वस्तीत बेदम मारहाण केली गेली। जमावातील लोकांनी एवढ्यावर न थांबता या महिलेला विवस्त्र केलं। महिला आरडाओरडा करत होती, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मदतीची हाक देत होती, मात्र तिच्या आकांत जीवावर कोणीही माणुसकी दाखवली नाही। दरम्यान तिला जबरदस्त मारहाण करत जनावरासारखं तुडवल्या गेलं। शेवटी ती पीडित महिला बेशुद्ध पडली, तर गावकऱ्यांनी महिला मरण पावली म्हणून सोडून दिलं। तेव्हाच गावातील कोणीतरी पोलिसांमध्ये फोन करून माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ घटनेची गंभीरता लक्षात घेऊन घटनास्थळ गाठलं आणि त्या विवस्त्र महिलेला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं। महिला शुद्धीवर येताच तिने दिलेल्या फिर्यादीवरून 2 तासातच पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक केला आणि अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जातोय। या राज्यात पुन्हा जातीवाद केला जात असून खैरलांजीची पुनरावृत्ती घडवली जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केलाय। बुलढाणा जिल्हा हे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आहे, अशा जिल्ह्यात एका चर्मकार महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण केली जातीये, ही बाब खेदजनक आहे। तसेच या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते। तसेच या घटनेतील सर्व आरोपींना कडक शासन व्हावं अशी मागणी चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय सल्लागार उर्मिलाताई ठाकरे यांनी केली। राज्यात सातत्यानं मागासवर्गीयांना टार्गेट केलं जात आहे। महिलेवर झालेल्या अत्याचार विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन केलं जाईल। तसेच कुठल्याही आरोपीची जमानत होऊ नये, आणखी कायद्याअंतर्गत कलम लावून कडक शिक्षा करावी अशी मागणी समतेचे निळे वादळ याचे संस्थापक अध्यक्ष अशांत वानखेडे यांनी केली आहे। या प्रसंगी पीडित महिलेनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। माझं मोटरसायकलीवर मग सुरूच केला, आम्हाला मारत गाव लोकांना द्या, लांब लोक वावर लांब शेती डोंगरात मुलगी तिथून आम्हाला मारताना द्या, मी आलं तरी पण बाप तर कडून सरी याला माझ्या बहिणी नव्हते कोणाला नव्हते। मग ते बरोबर कम जण होते, ते तिकून 20-25 जण गावात आहे, लय मारलं मग त्या पुलाजवळ पाडलं मला बेसूत। पण लाता आणि कोणा बुक्यान माझं बोट डोळे लागले, मला समजलं चक्रायला लागले, मला कोणा फडकासवर कोणा पोत तोडली, गळ्यातली पोत जोडे जंपर फाडून ते मोबाईल पडले खाली सरे, मोबाईल घेतले काढून, जोडवे काढून घेतले, मग केस सरे पटले, कोणा काढले मग डोकं बी तशी हाताला छातीला टसले। अवघड जाग्यावर बोटं झाले, काही काड्या ठोसे अवघड जाग्यावर म्हणून मांग सुजेले सरी वहिले बुलढाणा जिल्ह्यामध्ये चर्मकार समाजावर भीषण अत्याचाराचं प्रमाण सुरू झालेलं आहे। वाढते अत्याचार लक्षात घेता रुईखेड मायंबा या ठिकाणी चर्मकार समाजाच्या महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आणि मृत झाली म्हणून तिला सोडून दिलं। इतक्या भीषण पद्धतीचा अमानवीय आणि विभत्स प्रकार जिजाऊच्या जिल्ह्याला लांछनास्पद आहे। आज आमच्या बुलढाणा जिल्ह्याची मान या प्रकारामुळे शर्मेने खाली झालेली आहे। रुईखेड मायंबा येथे देखील बैल चोरीचा खोट्या आरोपामध्ये त्या महिलेच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे। आमचं प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला असं निवेदन आहे की या प्रकारामध्ये ज्या लोकांनी इतका भयानक विभत्स प्रकार घडवून आणला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। ऑफेन्स अगेन्स्ट मॉरॅलिटी या उद्देशानं कुठल्याही प्रकारच्या माणसाची जामीन होऊ नये ही आमची मागणी आहे आणि पीडित महिलेच्या कुटुंबावर जो खोटा अपराध दाखल करण्यात आला तो खारिज करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी केली। या ठिकाणी न्याय न मिळाल्यास, पक्षपातीपणा झाल्यास समतेचं निळवादळ या संघटनेला महाराष्ट्रभर आंदोलन करावं लागेल। राधाताई गुलाबराव उंबरकर या महिलेला विवस्त्र ओपनच्या पुरुषांनी तिला ओपन
तिला विवस्त्र करून तिची धिंड काढली, तिच्या गुप्तांगांना, तिच्या सर्व शरीराला इजा केल्यात आणि तिच्या लज्जेला हात घातला. ही अपमानकारक घटना या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. या घटनेचा मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय सल्लागार उर्मिला श्रीकृष्ण ठाकरे जाहीर निषेध करते. परंतु काय मागणी आहे तुमची? राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून 21 आरोपी जरी पकडलेले असले तरी ते 40 ते 45 आरोपी आहेत आणि या आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. जर असे झाले नाही तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ रस्त्यावर येईल आणि आंदोलन छेडेल. 2 तारीखची रात्री आम्हाला 20 वाजता दरम्यान अशी इन्फॉर्मेशन भेटली होती की तिथे जे या केसमध्ये फिर्यादी आहेत राधाबाई गुलाबराव उंबरकर, त्यांच्यासोबत मारझोड झालेली आहेत. आणखी ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्या आम्हाला असं इन्फॉर्मेशन भेटली होती की जे या केसमध्ये फिर्यादी आहेत त्यांनी फिर्यादीचं नाव सांगू नये याच्यामध्ये, ते आपले पती आणि आपल्या 2 मुलासह तिथे या केसमध्ये जे आरोपी आहेत त्यांच्या घरी जाऊन त्याचे बैल त्यांनी चोरले अशी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली होती. आणि त्यानंतर तिथले जे मॉब होती त्याच्यामध्ये एकूण आतापर्यंत 23 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यांनी फिर्यादीसोबत मारझोड केली आणि त्यांना विवस्त्र केले अशी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. तशी आपण त्याचप्रमाणे फिर्याद पण दाखल केलेली आहेत. इमिजिएटली आपण पोलीस स्टाफ तिथे रवाना केले. जसं आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि त्याच्यासोबत पोलीस स्टेशनचे कर्मचारी, नंतर SDPO आणि नंतर ॲडिशनल SP इमिजिएटली स्पॉटवर रवाना झाले आणि रवाना होऊन तिथे काय परिस्थिती आहेत ते सगळं आपण प्रोसिजर करून घेतले. त्याचप्रमाणे आपण गुन्हा दाखल केले आणि 143/2017च्या आपण फिर्यादीचे जसं त्याचा सांगणं होता त्याचवरून आपण इमिजिएटली गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये आपण राईटचे गुन्हा दाखल केलेले आहेत. 354 294 आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि 504 आणि 506 भादवी याचप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून ताबडतोब त्याच रात्री आपण एकूण 19 आरोपीला अटक केलेली आहे. त्यानंतर आपल्याला तपासादरम्यान जसा निष्पन्न झाला की आणखी पण 4 आरोपी याच्यामध्ये होते. असा आजपर्यंत एकूण 23 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. सगळे आरोपी याच्यामध्ये ॲज ऑफ नाव अटक झालेले आहेत. त्याच्या सगळ्यांच्या PCR घेण्यात आलेल्या आहेत आणि याचप्रमाणे आपली तपास सुरू आहेत आणि नंतर पुढची तपासादरम्यान काय निष्पन्न होईल त्याच्यावर माझ्या आणि जे वरिष्ठ अधिकारी SDPOला स्वतः ऑलरेडी ब्रीफ केलेलं आहे. प्रतिनिधी संजय जाधव, NTV न्यूज मराठी, बुलढाणा.